दुसरं तिसरं बीप नाही तर गाईचं मटण खाऊ घालून त्यांचा धर्मभ्रष्ट करायचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, केरला फाईल्स, बेंगॉल फाईल्स आजपर्यंत प्रोपगंडा वाटत होत्या ना, आज हा विषय आपल्या नाशिकपर्यंत आलाय, आपल्या घरापर्यंत आलाय. तुम्ही आजपर्यंत लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद ऐकलं असेल. हा एक नवीन जिहाद आलाय मित्रांनो, कॉर्पोरेट जिहाद. आणि हा नाशिकमध्ये आलाय. हे भडवे नाशिकमध्ये घुसले. कॉर्पोरेट जिहाद म्हणजे नुसता जिहाद नाही, याच्यात जबरदस्तीने तिथल्या एम्प्लॉईजच्या पर्सनल चॉईसेसवर कंट्रोल करण्यात येतोय, त्यांच्या रिलिजियस प्रॅक्टिसेसवर बंधन घातण्यात येतंय, त्यांनी जे सिंदूर लावणं, मंगळसूत्र याला एक खालच्या दर्जाचं किंवा काहीतरी बंधनात्मक दाखवण्यात येतंय. त्या केसमध्ये सगळी एक चेन बनलेली होती. म्हणजे लिटरली सगळे जे टीम लिडर्स होते, 6च्या 6 टीम लिडर्स हे मुसलमान होते. आणि त्यांच्यात ती HR जी फिमेल होती, म्हणजे ती एक महिला असून ती या सगळ्या गोष्टी करते. आणि यात काही हिंदू मुस्लिम करण्याचा विषय नाही आहे. माझे भरपूर मुसलमान मित्र आहे, जे चांगले मित्र जे चांगले मुस्लिम आहे. पण मग अशा वेळी काय होतं ना, की तुम्ही स्वतः पुढे येऊन बोलत नाही, यांना कॉल आउट करत नाही. मग ते तुम्ही एकाच याच्यात सगळे गुपले जातात. आणि सो गाईज, तुम्ही पण पुढे. आणि माझं हिंदू मुलांना पण म्हणणे, भाई तुम्हाला काय कमी आहे का? आपल्या धर्मात काय कमी आहे? काय तुम्हाला काय गरज पडते? म्हणजे एकदम वैताग आलाय या गोष्टीचा. आणि नाशिक सारख्या शहरात या गोष्टी व्हायला लागल्या आहे. म्हणजे विचार करा, नाशिक अख्ख्या विश्वाला इन्व्हाइट करते कुंभमेळ्यासाठी पुढच्या वर्षी, आणि त्याच नाशिकमध्ये अशा केसेस उघडीस येत आहे. ही केस झाली, खरात केस झाली, त्याच्यानंतर असे भरपूर 3-4 प्रकरणं बाहेर आलेले. त्या विषयावर आहे ना बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे जोपर्यंत आपण या गोष्टी कॉल आउट नाही करणार, जोपर्यंत आपण यांना बोलणार नाही, आपण एकत्र नाही येणार ना, तोपर्यंत ह्या गोष्टी चालूच असतील. आणि माझं पण कॉन्टेंट क्रिएटर्सला आव्हान आहे की तुम्ही या टॉपिकवर बोला गाईज. हा टॉपिक बोलणं खूप महत्त्वाचं आहे. नाशिकचा, महाराष्ट्राचा, भारताचा केरळ होण्यापासून वाचवू आपण. थोडं बोला, थोडंसं टॉकेटिव्ह झालं, थोडंसं याच्यावर वोकल झालं ना, तर ह्या गोष्टी भरपूर कंट्रोलमध्ये येतील. आपण हे बोलणं टाळतो. आय नो वी हॅव टू प्ले सेफ, बट अनकम्फर्टेबल याच्यात जरी जात असतील तरी थोड्या गोष्टी प्लीज ट्राय करा बोला याच्यावर.